मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज माध्यमांशी संवाद साधणार आहे। खरं तर 10:30 वाजता त्यांची जाहीर पत्रकार परिषद जी आहे ती आंतरवाली सराटीमध्ये पार पडणार आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण मागच्या काही दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी 30 मे पासून पुन्हा एकदा आंदोलन करण्याची घोषणा केलेली होती। त्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि सविस्तर चर्चा केल्यानंतर प्रकाश लाड यांनी आपण हा निरोप जो आहे तो मुख्यमंत्र्यांना कळवू असं देखील सांगितलेलं होतं। त्यानंतर जरांगे पाटलांनी 28 मे पर्यंत सरकारला प्रसाद लाड यांच्या माध्यमातून समाजाच्या मागण्या ठेवत अल्टिमेटम जो आहे तो दिलेला होता। मात्र सरकारकडून अद्यापपर्यंत कुठलाच खुलासा न आल्याने, कोणतंही उत्तर न आल्याने पुन्हा एकदा जरांगे पाटील आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी आज जाहीर पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित केलेली आहे। त्यामुळे आजच्या या सगळ्या पत्रकार परिषदेतून नेमकं जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सरकारकडे त्यांनी अल्टिमेटम ठेवलेला होता आणि आज तो अल्टिमेटम जो आहे तो आजपर्यंत आता त्यांचं काही उत्तर जरांगे पाटलांना येतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी रामनाथ ठाकरे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।